भारतीय जनता पार्टी व RPI आठवले गट यांच्यातर्फे अधिकृत उमेदवार आपले सर्वांचे लाडके निलेश भाऊ आल्लाट हे 13 मधून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं कसं प्रचार सुरू आहे आणि काय नेमकं आहे. भाऊ एक मिनिट. नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 13 मधून भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून तिथं निवडणूक लढत आहे. आणि हा प्रभाग म्हणजे माझ्यासाठी नवीन नसून या प्रभागात अनेक वर्षापासून माझ्या माध्यमातून असेल, सोनूभाऊ निकालजे असतील, म्यामानेता यांचा मुलगा सनी म्यामाने असेल, येरवड्याचे आमचे संजयजी नगरसेवक आहे, माजी नगरसेवक, त्यांच्या पत्नी सुवेद्य पत्नी ॲडव्होकेट अश्विनीताई भोसले असतील, शोभाताई मेमाने असतील, सूर्यकांत उर्फ सोनूभाऊ निकालजे असतील, आमच्या माध्यमातून अनेक वर्षापासून आम्ही तिथं समाज उपयोगी कार्यक्रम घेतलेले आहेत. अनेक ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्या हेतूनेच आज आम्ही जनतेसमोर जातो तर चांगला रिस्पॉन्स जनतेचा आज आम्हाला मिळत आहे. आणि नक्कीच येणाऱ्या ह्या 15 तारखेला जनतेचा कौल तुम्हाला दिसेलच. 16 तारखेला जो निकाल आहे, विजयाचा गुलाल आम्ही 4ही उमेदवारच उधळू अशी ग्वाही देतो. पूर्ण आमचा पॅनलच निवडून येणार. त्या पद्धतीने आम्ही हाऊस टू हाऊस एकही घर सोडलं नाही. प्रत्येकाला भेटीगाठी करतोय, प्रत्येकाच्या घराघरात जातोय. बिल्डिंग असत 5व्या मजल्यावर पण चालत आम्ही खालून पायरीने वरती जातोय, पण प्रत्येकाला प्रत्यक्ष भेटतोय. आणि आम्ही भेटतोय म्हणून त्यांचा प्रतिसाद आम्हाला चांगला आहे की अजूनपर्यंत कोणी आले नाही. खाली येतात, खालून ते भोंगे लावतात तर तिथूनच निघून जातात बाकीचे उमेदवार. पण तुम्ही डायरेक्ट आमच्या घरापर्यंत येत आहे, आमची अडचण काही विचारताय. आता तुम्ही पाहता की केंद्रामध्ये नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आज लाडक्या बहिणीचा विषय असेल की लाडक्या बहिणीला ह्या भावांनी सावरलेलं आहे. देवेंद्रीच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे जमा झालेले आहेत. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे जे आता मकर संक्रांतीने येणार आहे त्याच्या अगोदरच त्यांच्या खात्यावर 3 जे हप्ते थकलेले आहेत, 3ही हप्ते एकदम त्यांच्या खात्यावरती पोचणार आहेत. हे आनंदाचा बोनस या आमच्या राज्याचे सरकार देवेंद्र फडणवीस असन आणि आम्ही त्यांचा मित्रपक्ष म्हणून RPI असन तर चांगल्या पद्धतीने करतो. आणि जनतेला तेच पाहिजे की आम्ही दारोदारी जातो, तेच सांगतो की जनतेचा विकास करण्यासाठी एक संधी द्या. नक्कीच 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 काहीच त्याच्यात दुमत नाहीये. कारण विकास बोलतोय, केलेलं कार्य बोलतोय, त्यामुळे जनता आम्हाला स्वीकारणार आहे. आणि नक्कीच एक संधी ह्या पुणे शहराला मिळणार आणि विकासासाठी एक संधी भाजपाला ही जनता देणार आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा गेल्या 14 वर्षापासून जो संघर्ष आहे ते सांगतोय. आम्ही 14 वर्षापासून तास्तगायत जे काम केलेलं आहे, ज्या पद्धतीने आम्ही जे कामं राबवलेली आहेत, समाज उपयोगी असेल, जनतेची कामं असेल, शेतकऱ्यांनी आत्महत्या केला, त्यांचं नुकसान झालं, त्यांना लग्नासाठी पैसे नव्हते, अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आम्ही शाही थाटामध्ये 2016ला SSPM इथे सामुदायिक विवाह सोहळा केला. आणि त्या विवाहामध्ये आपण त्यांचा येण्या जाण्याचा खर्चापासून म्हणजे एक पाठीराखा भाऊ कसा असतो बहिणीच्या पाठी, तसा आम्ही तो विवाह केला. आणि त्याचाच तो आशीर्वाद आज आम्हाला मिळालेला आहे. जनता सब जानती आहे. आणि आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना त्याच रिपब्लिकन पक्षातून मला खऱ्या अर्थाने केंद्रीय मंत्री नेते आमचे रामदासजी आठवले साहेब यांनी आमचा विचार केला आणि आम्हाला आज रिपब्लिकन पक्षाला 13
प्रभाग क्रमांक 13 मधली जागा सर्वसाधारण SC पुरुषासाठी सोडली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा विचार केला आणि मला खऱ्या अर्थाने न्याय दिला आणि त्याच्यामुळं समस्त कार्यकर्त्यामध्ये उत्साह आणि आनंद आहे.